धुवाधार पावसाला सुरुवात झाली। हवामान विभागानं मुंबई, ठाणे आणि रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। ठाणे शहरामध्ये आतापर्यंत 115 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। ठाणे शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिला तर हवामान विभागाच्या वतीने ठाणे, रायगड आणि मुंबई या उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी लावण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि 27 सप्टेंबर पासून तर 30 सप्टेंबर पर्यंत मोठ्या प्रमाणात ठाणे शहरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, जी ती हवामान विभागाच्या वतीने दर्शवणार। मी सध्या ठाण्यातील तीनाथ नगर या सिग्नलवरती आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसाने जी आहे ती हजेरी लावली आहे। पावसाने सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे पुढे ठाणेकरांची चांगली तारांबळ जी उडताना आपल्याला दिसत आहे। आपण पाहिला तर ज्या पद्धतीने पाऊस सातत्याने पडत आहे त्या कुठेतरी ठाणेकरांना त्रास होतो, सहन करावा लागतो। आज जरी रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सुट्टीचा दिवस आहे, तरी सुद्धा लोक जे आपल्या घराबाहेर ते फिरायसाठी पडत असतात। त्यामुळे हवामान विभाग असो किंवा शासनाच्या वतीने आणि महानगरपालिकेच्या वतीने सर्व लोकांना आवाहन देखील करण्यात आलेलं आहे की जर घर असेल तर घराच्या बाहेर पडा, जर घर असेल तर घराच्या बाहेर पडू नका, कारण पुढचे 3 तास जे आहेत ते अति महत्वाचे आहेत। मुसळधार पाऊस जे आहे ते पडणार आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अद्यापर्यंत 115 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। रिजवान शेख, एनडीटीव्ही मराठी, ठाणे।